गुरुवार रात अकोला के कृष्णनगर इलाके में दो गिरोह के बीच हुए भीषण गैंग वॉर ने पूरे शहर को दहशत में डाल दिया। तलवारें, लोहे की छड़ें और गोलियों से लैस बदमाशों के बीच जबरदस्त झड़प हुई, जिसमें 8 लोग घायल हो गए। स्थानीय नागरिकों में भारी डर और तनाव का माहौल फैल गया। लेकिन इस गैंग वॉर पर अकोला पुलिस ने त्वरित और सख्त कार्रवाई की। सिविल लाइंस पुलिस ने 8 आरोपियों को गिरफ्तार कर 4 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। सबसे चर्चित रहा आरोपियों का रोड शो। पुलिस ने सभी बदमाशों को भारी पुलिस बंदोबस्त के साथ घटनास्थल पर लाकर पूरे परिसर में जुलूस निकाला। नागरिकों के सामने गुंडों को घुटनों के बल बिठाकर माफी मंगवाई गई। वे रोते हुए लोगों से दोबारा अपराध न करने की विनती करते दिखे। अकोला के एसपी बच्चन सिंह ने इस घटना पर स्पष्ट शब्दों में कहा, मेरे जिले में गुंडागर्दी बर्दाश्त नहीं की जाएगी। कानून का राज कायम करना मेरी पहली जिम्मेदारी है। नागपुर समय के लिए संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। ऍक्च्युली याला धिंड म्हणू नका, याला ऍक्च्युली असं आहे, हा पोलिसांच्या तपासाचा एक भाग आहे। पोलिसांच्या तपासामध्ये जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे होतात गंभीर स्वरूपाचे, तेव्हा पुराव्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तो गुन्हा घडला कसा हे नेमकं ते फिर्यादी आणि आरोपी यांनाच ती गोष्ट माहिती असते कसा घडला। आरोपीने ते शस्त्र कुठून आणले, त्यांनी जमाव कुठे केला, कुठून कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत घेतली, असे सगळे पुरावे ते गोळा करण्यासाठी याला म्हणतात क्राईम रिक्रिएशन सीन। तर ते क्राईम सीन जो आहे त्याचं रिक्रिएशन करून आम्ही त्याच्यात पुरावे गोळा करतो आणि ते पुरावे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मग ते आरोपीच्या विरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी जास्त प्रभावीपणे मांडले जातात। त्यातला हा एक तपासाचा भाग आहे। ऍक्च्युअली तसं नाही आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे हा तपासाचा भाग आहे, पण हे पण आवश्यक आहे की पोलीस काम करत आहेत, पोलीस वर्क करत आहेत आणि पोलीस सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहेत। कोणाला जर काही त्रास असेल अशा विश्वास एलिमेंट कडून त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचला पाहिजे, आपली तक्रार दिली पाहिजे, समोर आलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे। या पोलिसांच्या बद्दल आणि सिस्टीमच्या बद्दल जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण होऊ नये याच्यासाठी ह्या लोकांना त्यांच्या समोरून सगळा क्राईम सीन करताना त्यांना रिस्ट्रिक्ट नाही केलं, लोकांना बघू दिलंय। अदरवाईज आम्ही सगळ्या लोकांना ब्लॉक करून बघू शकलो, म्हणजे करू शकलो असतो। पण लोकांना बघू देण्याचं कारण हेच आहे की त्यांच्या मनातून भीती निघाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे गावगुंड आहेत यांना त्यांनी भीक घातली नाही पाहिजे। यांच्यासाठी तक्रार करण्यासाठी, रिपोर्ट देण्यासाठी समोर आले पाहिजे आणि पोलिसांची आणि सिस्टीमची मदत केली पाहिजे।